काय चालू काय गावात? अहो काय सांगू साहेब, लय घाबरू राहिली गावातली लोक. वरून हे पोलीस लोक काही कामच करेना. हो काहीतरी करा. दिस इज व्हेरी सिरियस. सरपंच साहेब, अहो पंचनामा करायला लागेल. बॉडीला हात नाही लावायचा. पोलिसांचा तपास थांबवायची खास का सुटली तुम्हाला? नमस्कार मंडळी, मी संपदा सावंत नाट्य संपदा या सदरात आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. अंधश्रद्धेमुळे घडलेली सत्य घटना, या सत्य घटनेवर आधारित सालबरडी हा चित्रपट. मंडळी, सालबरी हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चला तर मग या टीमशी आज आपण संवाद साधूया. अंधार मातला थोर असा घनघोर लागला घोर जगदंबे. सालबर्डी पिक्चर बद्दल काय सांगणार? चित्रपटाची निर्मिती करावं का वाटलं? टायटल बघितल्यानंतर सत्य घटनेवर आणि पुढे तर काय सांगाल? नेहमीप्रमाणे वेगळा जॉनर शोधायचा मी प्रयत्न करत असतो. तर सालबर्डी पण हा वेगळा जॉनर आहे. सस्पेन्स, थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री यावरती आधारित हा वेगळी कथानक आहे. मागील 3 वर्षापासून यावरती काम चालू आहे आणि हा सिनेमा 17 एप्रिलला सगळ्यांसमोर लॉन्च होत आहे, रिलीज होत आहे. आज 17 मार्च आज या सिनेमाचं म्युझिक लॉन्च झालेलं आहे. कास्टिंग कसं झालं या चित्रपटाचं? कॅरेक्टरला न्याय देण्यासाठी नेहमी मी प्रत्येक सिनेमामध्ये त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कोण आर्टिस्ट परफेक्ट जाऊ शकन हे नेहमीच पाहतो. तर ह्या सिनेमाची जी रिक्वायरमेंट होती, ज्या कॅरेक्टर होते त्यानुसार मग शशांक शिंदे, ओमकार भोजने, माधव अभ्यंकर, रोहित कोकाटे, चित्तरंजन गिरी आणि पूजा सावंत अशा पद्धती, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे त्या करेक्ट भूमिकेला न्याय देईन आणि नेहमीपेक्षा वेगळी भूमिका करू शकतील हे मला 200% माहिती. त्या अनुषंगाने ह्या सिनेमाची कास्टिंग झाली. अंधार मातला थोर असा घनघोर लागला घोर जगदंबे. बेसिक तपास न करता केस कशी बंद करू शकता तुम्ही? पिक्चर बद्दल काय सांगणार? सालबर्डी हा चित्रपट आहे. सालबर्डी या गावात ते कथानक घडते म्हणून त्या सिनेमाचं नाव सालबर्डी आहे. थ्रिलर, सस्पेन्स, हॉरर असा जॉनर आहे या सिनेमाचा, जो 17 एप्रिलला रिलीज होतोय. खूप काही भन्नाट असं मिस करायचं नसेल तर प्लीज हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सर, जसं आता बघतो की फोक हे नृत्य खूप प्रसिद्ध होत चाललंय बेसिकली यंग जनरेशनमध्ये. तर तुम्ही ह्याच्यासाठी काय मेहनत घेतली आणि यंग जनरेशनला काय सांगणार की थोडं जरा मागे होत चाललेलं फोक आता परत येते? नाही, उत्तम आहे. म्हणजे मराठी सिनेमा आता जसं जसं पुढे येतो तसं तसं महाराष्ट्रीयन फोक आणखीन पुढे येणार आहे ऑफकोर्स. कारण आपल्या ज्या लोककला आहेत, मराठी लोककला, त्यांना चित्रपट हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म असतो जो अनेक कोटी लोकांपर्यंत पोहोचतो. सो जसा चित्रपट ग्रो होत जाईल तशा या लोककला पण, जितके चित्रपट मातीशी, आपल्या मराठी मातीशी जोडलेले असतील आपली कथानकं, तेवढं या लोककला पण जास्तीत जास्त युवा पिढीपर्यंत पोहोचण्यात मदत होईल, एक हातभार लागेल. त्या व्यतिरिक्त अनेक लाईव्ह कार्यक्रम, जसं फोक आख्यान नावाचा एक कार्यक्रम आता खूप अप्रतिम सुरू आहे, ज्यात तरुण पिढी फोक गाणी सादर करतात पूर्ण महाराष्ट्राची. सो मराठी बाणा हा कार्यक्रम केव्हापासून आम्ही लहान असतापासून बघत आलेलो आहोत. सो मला नाही वाटत मराठी, महाराष्ट्रीयन फोक कधी कुठे मागे पडलं होतं. ते कायम होतं आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची वेगवेगळी माध्यमं आहेत, ती आहेत. सो ह्या आमच्या हातून पण हे घडतंय जगदंबा या गाण्यात. सगळेच सांगतात म्हणजे सरांनी पण 10-12 तास मेहनत घेतली, पण त्याच्या पाठीमाग तुमची आणि तुमची टीम पण होती, तर त्यांना पण थोडा त्रास झाला असेल ना? मला वाटतं की जेव्हा तुम्ही गोंधळ शूट करता तेव्हा ऑफकोर्स किती ते म्हणतात ना, खूप सारं हळद उधळत होती, म्हणजे भंडारा उधळत होता आणि कंटिन्यू शॉट तुम्ही एकदाच करत नाही, तो 3-4 वेळा करता परत. सो मला वाटतं हळद डोळ्यात जाणं, चेहऱ्यावर पडणं, पुन्हा ते केसांवर पडणं, असं मला वाटतं ते कुठेतरी करताना खूप त्रास होत होता. कारण की एकदा 1 नाईट शूट होतं, त्याच्यामुळे इट वॉज सो मच हॅपनिंग अराउंड. पण ते म्हणतात ना की आई जगदंबेने हे करून घेतलं आणि गाण्याचे म्हणजे म्हणतात ना, जे संगीतबद्ध केलं पद्मनाभ यांनी. मला वाटतं की वन ऑफ द यंगेस्ट पर्सन आय हॅव सीन ज्यांनी
जगदंबेचं गाणं इतकं म्हणजे आई जगदंबेचं गाणं इतकं स्ट्रॉंग बनवलं आहे आणि त्यात सोनेपी सुहागा म्हणजे अजयदादांचा आवाज आणि अजून त्यात सोनेपी सुहागा म्हणजे कश्मीर महाजनी. सो मला वाटतं मला दडपण खूप होतं की सगळ्यांनाच कसं आता हे इतकं परफेक्शन आलं आहे, आता अजून आपल्याला परफेक्शन गाठायचं आहे. सो मला वाटतं मी तो 4th पिलर होतो नंतर सगळ्या गोष्टींसाठी. आणि येस मला वाटतं की आईने हे गाणं करून घेतलं आहे जगदंबेने आणि आम्ही आमच्या पद्धतीने खूप प्रयत्न केला. माझ्या संपूर्ण टीमनी मला वाटतं खूप मेहनत घेतली कारण की आम्ही बऱ्यापैकी वन टेक शॉट खूप केले रादर दॅन कट्समध्ये असताना. सो मला वाटतं येस इट्स अन हार्डवर्क जे पेड ऑफ झालं आहे. तुम्ही नक्की हे बघा आणि तुम्हाला हे गाणं नक्की आवडेल. मगाशी तुम्ही बोललात की एक अनुभव येतो आम्हाला डान्स करते वेळी, कुठलाही गोंधळ म्हणा किंवा काय, तो अनुभव म्हणजे काय असतो एक्झॅक्ट? मला वाटतं जेव्हा तुम्ही नाचतात एखादं असं देवाचं गाणं नाचतात ना तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं की ना ते म्हणतात ना आपण गोंधळ का करतो किंवा आपण जागरण का करतो की आई तू ह्या जागराला गोंधळाला ये आणि आम्हाला आशीर्वाद दे. सो जेव्हा नाचतो किंवा आम्ही जेव्हा असं काहीतरी खूप डिवोशनली परफॉर्म करतो तेव्हा कुठेतरी असं वाटतं की ते तिथे आलेत, ती आई किंवा ती जगदंबा तिथे आली आणि तिच्या आशीर्वादामुळे एक पॉझिटिव्हिटी अचानक तुम्हाला ना एक ऑरा फील होतो. ते म्हणतात ना जसे थंडी कशी वाजते आपल्याला तसं एक ऑरा फील होतो की काहीतरी ना एनर्जी आली आहे जी तुम्हाला देऊन जाते अजून एनर्जी. सो मला वाटतं तो एक्सपिरियन्स ना मला वाटतं प्रत्येक डान्सरला असतो, नॉट ओन्ली मी, प्रत्येक डान्सरला असतो. थँक्यू. चित्रपटाबद्दल काय सांगा? येस. सो सालबर्डी हा सिनेमा एक सत्य घटनेवरती आधारित सिनेमा आहे आणि जेव्हा मी स्टोरी ऐकली आणि मला कळलं जेव्हा हे गाणं त्या स्टोरीमध्ये येतं तर मला खूप आश्चर्य होतं की हे गाणं गोंधळ कसा येईल याच्यामध्ये. पण जेव्हा ती स्टोरीलाईन कळली की काय त्याचा पुढचं आणि मागचं आहे आणि त्या गाण्यामध्ये सुद्धा ती स्टोरीलाईन आहे. सो मला वाटतं कुठेतरी हा सिनेमा नक्की जाऊन तुम्ही बघा कारण की आपल्या महाराष्ट्रात अशा बऱ्याच गोष्टी होत असतात ज्या आपल्याला कदाचित माहीत असतात पण त्या पूर्णपणे माहीत नसतात आणि सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला ते इन्फ्लुएन्स करून जातात. सो नक्कीच तुम्ही ते बघा असं मला वाटतं. गाणं खूप छान झालं, त्याबरोबर डान्स पण खूप छान झाला. आशिष सरांचे तुम्ही टीमचे आहात तर काय अनुभव सांगाल गाण्याबद्दल आणि महाजन सरांबरोबर तुम्हाला करायला मिळालं काम तर काय? आशिष सरांबरोबर काम करायला येतेच मजा. म्हणजे तो जसं आम्हाला सांभाळून घेतो किंवा त्याची साईड आम्हाला माहिती झाली त्यामुळे आम्ही खूप इझिली करतो. पण या कश्मीर सरांनी पण खूप मेहनत घेतली. ते म्हणाल्याप्रमाणे सकाळी 6 वाजता उठून त्यांनी प्रॅक्टिस केली वगैरे आणि आमच्या तुमची पण मेहनत आहे, तुम्ही पण तेवढेच केले ना. पण आर्टिस्ट पण एवढं छान असतं तर आम्हाला पण नाचायला तेवढीच मजा येते. त्यामुळे खरंच खूप शूटला मजा आली आणि कसा वेळ निघून गेला शूटला खरंच कळलं आणि ती रात्र खरंच खूप मस्त होती. आणि आता मी गाणं बघितलं ते सगळे सुंदर दिसत आहेत. त्यामुळे आता आम्हाला चित्रपटगृहात जाऊन हा पिक्चर बघायचं, गाणं बघायचं, खूप एक्साइटमेंट आहे. तू काय सांगणार? अर्थात आशिष सरासाठी आम्ही कोणीच नवीन नाही, आम्ही त्याच्याबरोबर खूप वर्षानुवर्ष काम करतो आणि एक्सपिरियन्स खूप छान होता. जसं रश्मी सर म्हणाले सकाळी 6 ते 8 येऊन प्रॅक्टिस करायचं आणि तेव्हा आम्ही आमची प्रॅक्टिस संपवून जस्ट आलेलो असायचं. सो संपूर्ण अनुभव आणि एक्सपिरियन्स खूप छान होता. आशिष सरांकडनं खूप काही छान गोष्टी शिकायला मिळाल्या. ॲज अन आर्टिस्ट कश्मीर सरांकडनं डान्सबाबत पण खूप काही आम्हाला एक्सपिरियन्स घेता आला आणि असं स्वतःला प्रेझेंट करतात हे सुद्धा शिकायला. अंधार मातला थोर असा घनघोर लागला घोर जगदंबे. जोडी माळचा तोर यावं समोर या पुढे पोर जगदंबे. काळ चाकला काळा कभिंग राखूसे एक आसरा बाळा तुझीच कटूसे. काट मनात कल्लोळ तूच माऊली सांभाळ झोप तुझी करते जाळ लख होऊ दे या भाळ. हो ते जागर साच आता गोंधळ काळ रात्रीचा चोर अंधार मातला थोर काळ रात्रीचा चोर वाढला घोर होईशी चोर जगदंबे. अंधार मातला थोर असा घनघोर लागला घोर जगदंबे.
गाणं लॉन्च झालं जगदंबेचं, तर ते शब्द कसे सुचले त्या गाण्याचे? सो मी मुकुंद भालेराव या गाण्याचा गीतकार आहे. सो या चित्रपटाची कथाच एवढी थरारक आणि इंटरेस्टिंग आहे की या चित्रपटासाठी त्या सिच्युएशनला हवं असलेलं गोंधळासाठीच गाणं किंवा त्याचे शब्द हे आपसुकच येत गेले. माझा मित्र पद्मनाभ गायकवाड याने त्याची धून एवढी सुंदर बनवलेली आहे. दरवेळी त्याची जेव्हा धून येते ते एक वेगळ्या प्रकारची प्रश्नपत्रिका, वेगळ्या प्रकारचं चॅलेंज असतं आणि त्या ज्या एनर्जीने ती धून आली त्याच एनर्जीतून, त्याच ऊर्जेतून ते शब्द लिहिले गेले. सो हा प्रवास फार सुंदर होता. हे एक वेगळा अनुभव होता. हे जगदंबेचं गाणं आहे, तर मी असं म्हणतो की जगदंबा आईनेच ती ऊर्जा पाठवली आणि त्या ऊर्जेला चिटकूनच ते शब्द येत गेले. सो असा या गाण्याचा एकंदरीत अनुभव प्रवास आहे असं मला वाटतं. स्पेशली गोंधळ आणि यंग जनरेशन, गोंधळ म्हणजे यंग जनरेशन करते म्हणजे खरंच खूप छान आहे. तर कशी निर्मिती झाली आणि हे एक प्रेरणा आहे यंग जनरेशनला तरी. हा सो बेसिकली मी कराडचा आहे. माझं म्हणजे मी गावामध्ये वाढलोय आणि आत्ता 5-6 वर्ष झालं मुंबईमध्ये राहतोय. त्यामुळं मला रूट्स, लावणी असेल, गोंधळ असेल, वाघ्या मुरळी असेल, सो मला ते करायला खूप खूप मजा येते. आणि हे आई जगदंबेनंच घडवून घेतलं आणि एवढं एनर्जेटिक अजय दादांना गायलंय पण तेवढं एनर्जेटिक. सो मजा आली खूप करायला. पण निर्मिती कशी झाली, संगीताची निर्मिती कशी झाली? संगीत निर्मिती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हा गोंधळ पहिला फिल्ममध्ये नव्हता. पहिला 2च गाणी फिल्ममध्ये होती. एक दिवशी मला रमेश सरांचा फोन आला की अशी अशी सिच्युएशन आहे आणि तिकडं एक गोंधळ हवा. सो त्यानंतर मग मी त्यावरती काम करायला सुरू केलं की इथं हा कोण गाणार, हे कसं असेल आणि हे कोणावरती चित्रित होईल, हे त्यावेळेला काही आयडियाच नव्हती. सो मी पहिल्यांदा कंपोज केलं. माझे मित्र मुकुंद भालेराव आणि माझे लिरिसिस्ट मुकुंद भालेराव ह्यांना मी ती ट्यून पाठवली आणि त्यांनी उत्तमरित्या मला ते करून गाणं दिलं आणि तुम्ही ते ऐकताय आणि मला असं वाटतंय की सगळ्यांपर्यंत हे पोचावं आणि प्रतिक्रिया तुमच्या आम्हाला कळाव्यात. तुम्ही बोललात एक ओळ गाण्याची मगाशी बोललात. तर ओळ म्हणण्या अगोदर सांगतोय की हा माझा मित्र पद्मनाभ गायकवाड याने या गाण्याचं संगीत अतिशय सुंदर दिलंय. याची प्रत्येक ट्यून ही एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज असतं असं मी म्हणतो. सो माझ्या पुढे दरवेळी हे नवीन प्रकारे नवीन रीतीने हे चॅलेंज येत असतं. सो हे जगदंबे हे जे गाणं त्याने तयार केलं आहे या सिनेमासाठी, त्याच्या सिच्युएशनसाठी, हे एका प्रकारचं शक्ती जागरण आहे आणि त्याच्या ट्यूनमधून आलेली शक्ती ती माझ्या थ्रू आली आणि त्या शक्तीनेच हे सगळे शब्द दिले असं मी म्हणेन. सो हे अतिशय सुंदर गाणं तुमच्या भेटीला येत आहे. तर लवकरच तुम्हाला हे ऐकायला बघायला मिळेल. मंडळी, अंधश्रद्धेवर मात करणारा चित्रपट, वास्तवाशी निगडीत अशी ही कथा. हा चित्रपट बघायला नक्की जा. पुन्हा भेटूया एका नवीन चित्रपटासह. नमस्कार. मारलं